काही नाही करता आलं. माझ्या चुलत भावानी शेलाराम बघायचं पुस्तक आहे. सगळं म्हणजे पेपर दाखवा. मग नाही काय जाता येणार. तुम्ही काय करायचंय? वाटोळ केलं शासनाने आमचं. पुण्याला पाठवलं कागद पण का पुण्याचं काय नाही. दोन भाऊ होते, दोघे माहीत झाले. दोघांचे सेपरेट वारस लागले त्यावेळी सामायिकामध्ये अर्धा हिस्सा त्यांनी अर्धा हिस्सा विक्री केली. विक्रीची नोंद फेरफारप्रमाणे त्यांचा हिस्सा नावावर झाला खरेदीदाराच्या, परंतु येणाराचं नाव पुन्हा त्यांचं सामायिक हिस्सा ठेवलंय. ते चेन विकलं त्याचं, ज्याने विकले त्याचंही नाव ते समाजात ठेवले आणि ते रद्द करून मिळावं म्हणून चालले का अर्ज अर्ज त्याला काही ते सांगितलं की नंतर बघू मला सांगा न्याय घेतले तलाठी कोण होता? तलाठी ते नाव सांगा. तलाठी कोण होता? तलाठी कुठल्या गावचं आहे? तलाठी म्हणजे काय हो? मूळ माणूस चुकच आहे. कारवाई करणार असं तर ऐकतो. तलाठी कोण आहे? तलाठी गाव कामगार कोण आहे? गाव कामगार आपलं वेगळं स्टाईल आहे. आपलं काय सरकारी अधिकारी म्हणले आपलं काय, आपल्याला प्रकरण माहितीत ना. माझी पण तक्रार आहे ना. दुरुस्ती होती का म्हणतो थांबायचं घ्या, जास्त नका नको तुमचा एक अर्ज लिहून घ्या. ऐका काय घेणारचं नाव लागतोय तुम्ही नोकराव साहेब. हे सगळं चुकीचं आहे. त्याच्यामुळे आता तुमचं काय सांगता आम्हाला काय कळतच नाही का? आम्हाला काय कळत नाही का? तलाठी सांगतोय अशा साधे अर्ज होतं का? काय पाहिजे नक्की तिच्या वजन ठेवायला पाहिजे का? निम्मा गट माझ्या भावाचा आहे, निम्मा आमचा आहे ना. विशाल पुणेकर आणि पुणेकर बरं का. आणि त्यांनी त्यांचा अर्धा गट विकला. अर्धा गट विकल्याच्या नंतर माझ्या सातवाड्यात नाव नाही यायला पाहिजे. त्यांनी काय केलं, त्यांच्या नावाला आलं न करता माझ्या सातवाड्यात नाव ठेवलं आणि घेणाऱ्याने त्याचा सातवाडा सेपरेट बनवला. आणि गट पूर्णपणे सामायिक गट आहे. सामायिक गटाचा कागद झाला कसा?